नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या बीड जिल्हा चांगला चर्चेत आहे। परंतु याच बीडचं किंग ऑफ बीड सिटी नेमका कोण आहे? याच बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचे आदरणीय वडील असं स्वतःला कोण म्हणून घेतं? नेमकं कोण असं आहे जो स्वतःला बीड जिल्ह्याचा मालक समजतो? त्याच्याबद्दलच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। मित्रांनो, खरं तर बीड जिल्हा म्हटलं की सगळ्यात पहिले नाव येतं ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं। बीड जिल्हा म्हटलं की तोंडावरती येतं भगवान बाबा। बीड जिल्हा म्हटलं की तोंडावरती येतात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर कुटुंब, सुरेश धस। परंतु या सगळ्यांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार नाही आहोत। आपण चर्चा करणार आहोत अशा एका गँगची, ज्या गँगवरती सध्या मकोकाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि ती सुद्धा वाल्मिक कराड गँग नव्हे, तर ही आहे आठवले गँग। नेमकी ही आठवले गँग कोण आहे आणि कोण स्वतःला किंग ऑफ बीड सिटी म्हणताय? तर तो आहे सनी आठवले। खरं तर सनी आठवले, अक्षय आठवले आणि आशिष आठवले हे तीन बंधू आहेत। हे तिघ सख्खे भाऊ आहेत आणि गुन्हेगारी जगतामध्ये त्यांनी चांगला जम बसवलेला आहे। खंडणी गोळा करणं, धमक्या देणे, खून करणे, संघटित गुन्हेगारी करणे, बनावट नोटा छापण्यापर्यंतचे गुन्हे यांच्यावरती आता दाखल झालेले आहे। एकूणच सनी आठवले आणि त्याच्या बंधूंवरती हे सगळे गुन्हे दाखल होत असताना हे नेमके कोणाचे मुलं आहेत? तर हे आहेत मुलं शामराव आठवले यांचे। शामराव आठवले यांचा 2014 मध्ये एन्काउंटर करण्यात आलेला होता। अपहरणाचा गुन्हा असताना त्यांच्यावरती हा एन्काउंटर झालेला आणि त्यामध्ये शामराव आठवले हे एक्सपायर झाले। त्याच्यानंतर या तीन मुलांनी पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये आपली दहशत जमवली। कित्येक यूट्यूबवरती, इन्स्टावरती, टिकटॉकवरती यांचे फॉलोअर्स असणारी ही आठवले गँग आहे आणि यांचा म्होरक्या आहे सनी आठवले। खरं तर जेव्हा मस्साजोग प्रकरण घडलं तेव्हा सनी आठवले पुन्हा एकदा चर्चेत आला होता आणि चर्चेत आला होता त्याच्या एका व्हायरल क्लिपमुळे। ज्या क्लिपमध्ये तो सांगतोय की कसं वाल्मिक कराडनी त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला आणि फसवलंही वाल्मिक कराडनी आणि वाचवण्याचं नाटक सुद्धा करतोय। या व्हायरल क्लिपमध्ये सनी आठवले असं म्हणतोय की शीतल कुमार बल्लाळ हे जे बीड सिटी पोलीस स्टेशनचे जे PI आहेत यांचे आणि वाल्मिक कराडचे अत्यंत जवळचे संबंध आहे आणि म्हणून आपण संदीप क्षीरसागर सोबत गेल्याने, खरं तर दीप ज्योत नावाचे एक मित्रमंडळ या सनी आठवलेचं होतं आणि त्या निमित्ताने धनंजय मुंडे याच्याशी त्यांची जवळीक होती। परंतु नंतरच्या काळामध्ये संदीप क्षीरसागर याच्याशी जवळीक केल्यामुळे वाल्मिक कराडने शीतल कुमार बल्लाळला सांगून या सनी आठवलेला अडकवलंय असा आरोप त्यांनी केलेला होता। खरं तर बनावट नोटाच्या प्रकरणांशी आपला कुठलाही संबंध नाही, परंतु तरी सुद्धा कलम 107 खाली आपल्याला बोलवण्यात आलं। आपण गेलो नाही याचा राग आणि वाल्मिक कराडला आपण क्षीरसागर यांच्यासोबत दिसतोय याचा राग मनात ठेवून आपल्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असं त्या व्हायरल क्लिपमध्ये आपण सनी आठवलेला बोलताना ऐकलं असेल। परंतु आता हा गुन्हा खरा आहे की खोटा आहे हे येणाऱ्या काळामध्ये न्यायालयामध्ये सिद्ध होईलच। परंतु किंग ऑफ बीड सिटी स्वतःला म्हणवणारा हा सनी आठवले आहे। यांच्या गँगवरती आता मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे। परंतु बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी जगत सध्या महाराष्ट्रामध्ये फारच फेमस होत आहे आणि त्यातीलच ही एक आठवले गँग। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।